चला नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. मी प्राध्यापक विशाल तुपे, मॅथ्स बाय तुपे सर हा आपला यूट्यूब चॅनल. आणि या चॅनलच्या माध्यमातून आपण तुमच्या समोर एखादं छोटंसं प्रकरण घेऊन यूट्यूबला आपण टाकत आहोत आणि तुम्ही ते पाहताय. तुम्हाला ते आवडते त्याबद्दल तुमच्या सर्वांचे धन्यवाद. बाळांनो, आज आपण बुद्धिमत्तामधला सोडून नावाचं एका टाईपचं उदाहरण आहे बघा, ते आपल्याला सोडायचे. त्याच्या अगोदर बाळांनो, आपण गेल्याच आठवड्यामध्ये 26 फेब्रुवारीला प्ले स्टोअरवरती मॅथ्स बाय तुपे सर या नावाचं एक ॲप घेऊन आलोय. या ॲपमध्ये गणित बुद्धिमत्ता, भूमिती आणि बैजिक राशी या चारही विषयाचा सर्वसमावेशक असा अभ्यासक्रम आपण त्याच्यामध्ये घेतलाय आणि आपण ते ॲप लॉन्च केले. जवळजवळ 8 दिवसामध्ये खूप साऱ्या मुलांनी ते ॲप खरेदी केलं, त्याबद्दल त्या सर्वांचा आभार. आणि त्या सर्वांच्या कमेंट इतक्या भारी येत आहेत की सर आम्ही ती बॅच बघतोय. आणि ती बॅच मी तुम्हाला सुरुवातीला फक्त बेसिकचे व्हिडिओ दिलेत. मी बेसिकचे 40 व्हिडिओ त्याच्यामध्ये दिलेत. ते 40 व्हिडिओ देऊन त्याच्या खाली सरावासाठी उदाहरण दिलेत. आणि ते देऊनच्या देऊन वरून तुम्हाला मी टेस्ट पण दिल्यात, बूस्टर व्हिडिओ पण दिल्यात. इतकं काम आपण फक्त बेसिकवर केले. तेव्हा बऱ्याच मुलांच्या कमेंट आल्या आणि फोन करून त्यांनी सांगितलं की सर आमचं बेसिक पक्क होत चाललंय. तर मग त्या लोकांना मी 15 तारखेपर्यंत फक्त बेसिकच बघायला लावले. 15 तारखेपर्यंत बेसिकच पाहायला लावले, जेणेकरून त्याचं बेसिक पक्क होईल. आणि त्यानंतर मग मी त्यांना दर महिन्याच्या 1 तारखेला आणि 15 तारखेला मी रेग्युलर बॅचचे मी 4-5 प्रकरणं अशी मी त्यांना टाकणार आहे. जेणेकरून काय होईल की तेवढेच ते प्रकरणं बघतील आणि ते सोडवतील, वह्या करतील आणि मग त्यांचं प्रॉपर अभ्यासक्रम पुरा होऊन जाईल. एकदम ऑल बॅच मी का देणार नाही? ऑल बॅच दिल्यानंतर तुम्ही कुठला पण व्हिडिओ बघचाल तर मग प्रॉपर बॅच होत नाही. मी अगोदर मुलांना सांगितलं होतं की माझी बॅच बघायची असेल तर तुम्हाला वही आणि पेन घेऊन बसल्याशिवाय तुम्ही बॅच पुरीच करू शकत नाही. बरोबर आहे. त्याच्या मुलांनो, ज्या विद्यार्थ्यांनी बॅच खरेदी केली आहे त्यांचं खूप सारा आभार. आणि ज्यांनी अजून बॅच खरेदी करायची असेल त्यांनी प्ले स्टोअरवरून आपल्या ॲप खरेदी करा. आणि ती गणित आणि बुद्धिमत्ताची बॅच अगदी प्रॉपर बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत आहे, तर ती बॅच तुम्ही खरेदी करा. चला या, तुम्हाला सोडून या नावाचं उदाहरण असते बघा. बऱ्याच जणांनी या टाईपचं उदाहरण परीक्षेला पाहिलं असेल. कोणती स्पर्धा परीक्षा असू द्या, अशा टाईपचं उदाहरण आम्हाला सर्रास दिसतं बघा. ते सोडवायचं कसं ते आपल्याला बघायचं या, की सोडून 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 असा बऱ्याच वेळा शब्द येतो आणि प्रश्न विचारतात मग नेमकं सगळं मिळून एकूण चेंडू फुगे किती आहेत ते बघा. ते सोडवायचं कसं ते आपल्याला बघायचंय. थोडंसं जरा तुम्हाला मी पटवून देतो, मग आपण पुढे जाऊया बाळांनो. या जरा मला सांगा आता, समजा बाळांनो ही एक पिशवी आहे. काय मी म्हणतो, ही एक पिशवी आहे आणि तुम्हाला मी असं म्हणतो या पिशवीमध्ये ना 30 चेंडू आहेत. किती? 30. काय मी काय म्हणतोय, 30 चेंडू आहेत. चेंडू आहे समजा, काय काम करू, फुलच घेऊ आपण. फुलं शब्द आहेत ना. 30 काय येते बाळांनो? फुलं येते. कशात? या पिशवीत. आणि यात वेगवेगळ्या रंगाची फुलं येते बघा. बरं, पहिल्यांदा त्यांनी सांगितलंय लाल रंगाची फुलं येते या पिशवीत. मग या पिशवीत काय 23 लाल नाहीत, 23 सोडून लाल आहेत. म्हणजे जर याच्यात 30 फुलं असतील, किती? 30, तर त्यातली काय करा, 23 सोडून द्या. उरली किती? 30 मधनं 23 गेल्या 7. म्हणजे खरी फुलं लाल किती असतील बाळांनो? 7 फुलं असतील खरी, बर का. सेम तसं मला सांगा आता, या पिशवीत मी काय म्हणले, सगळे मिळून 30 फुलं आहेत ना. मग त्यांनी सांगितले की त्यातली 25 सोडून द्या आणि बाकीची सगळी पांढरे येते. मग 30 मधनं 25 सोडून द्या, किती उरली? 5. याचाच अर्थ पांढरी फुलं किती असतील? 5. सेम तसं बघा, काय 22 सोडून द्या आणि बाकीची पिवळी येते. म्हणजे 30 फुलापैकी किती? 22 सोडून द्या, उरली किती? 8. मग 8 फुलं कोणती असलेली? पिवळी. असं बाळांनो हे खरी फुलं माहीत झाली. खरी तुम्हाला जी उदाहरणं देतात ती खरी नसतात, ती सोडून असतात. झालं फायनल. तुम्हाला जे देतात ते खरी नसतात, ते सोडून असतात. मग तुम्हाला आपल्याला खरी फुलं काढायची आहेत. मी एक सांगू, खरी फुलं काढण्यासाठी या पिशवीतली एकूण फुलं किती तुम्हाला काढावं लागेल? किती? एकूण फुलं. मग ती कशी काढायची ती आपण बाळांनो बघूया. या बर, एकूण फुलं काढायचे या. तर ऐका, आपल्याकडे फुलं किती प्रकारची आहेत बघा. लाल, पांढरी, पिवळी,
निळी आणि गुलाबी. बघा बरं किती प्रकार झालं. 1 2 3 4 आणि 5. ऐका, एकूण फुलं काढताना काय करायचं ऐका. एकूण फुलं काढताना सगळ्या अंकाची बेरीज करायची. 23 कोण आहे, 25 22 18 आणि 20 सगळ्यांची बेरीज करायची. तुम्हाला जे अंक दिलेत त्यांची बरं का. बघा मग करा बेरीज. 5 आणि 3 8 आणि 2 10 आणि 8 18. चला 1 2 आणि 2 4 आणि 2 6 आणि 1 7 आणि 8 आणि 2 10. आलेल्या उत्तराला काय करायचं आहे का. आलेल्या उत्तराला किती प्रकार आहेत. 1 2 3 4 5 ना. त्यातनं एक प्रकार कमी करायचा. 5 प्रकारात एक गेले किती 4. म्हणून त्याला 4 ने भागा. तुम्हाला त्या पिशवीतली एकूण फुलं मिळाली बघा. मग सांगा बरं आता भाग कसा लावणार सांगा चला. 4 1 4 4 2 8 बाकी 2 म्हणजे 28 आणि परत 4 असत 28. कळलं का. याचा अर्थ पिशवीत फुलं किती येते 27. किती 27. मग प्रश्न काय तुम्हाला एकूण फुलं नाही विचारलेली. फक्त तुम्हाला बाळांनो कसली फुलं विचारली या गुलाबी. मग गुलाबी फुलं काढण्यासाठी उदाहरणार्थ गुलाबी बघा बरं किती आहेत. 20 सोडून गुलाबी आहेत. मग 20 सोडून द्या की किती पैकी. मग 27 पैकी 20 सोडून द्या बर. किती उरली 7 फुलं. कसली असतील गुलाबी फुलं. बघा बरं उत्तर आहे का कुठे. ऑप्शन नंबर 3 हे बाळांनो तुमचं उत्तर असेल. संपलं. परत एकदा सांगतो चला काय करायचं आहे का. सोडून सोडूनच्या प्रकारामध्ये डायरेक्ट तुम्हाला जे अंक देतात का नाही त्या सगळ्या अंकाची बेरीज करायची. मग किती अंक आहेत बघा. 23 25 22 18 आणि 20 सगळ्यांची बेरीज करायची. आणि प्रकार 5 आहेत ना. एक प्रकार कमी करायचा आणि 4 ने भागायचं. आणि मग किती उत्तर आलं तर 108 ला 4 ने भागा. उत्तर आलं 27. हे उत्तर कुणाच येतं त्या पिशवीतली एकूण फुलं. तुम्ही मगाशी बघितलंय की तर पिशवीत 27 फुलं असतील एकूण तर प्रश्न विचारला काय माहितीये का गुलाबी फुलं किती. मग खरी गुलाबी फुलं काढण्यासाठी बघा खरी गुलाबी फुलं काढण्यासाठी गुलाबीवाला अंक वजा करा. 20 सोडून द्या. मग 27 पैकी 20 सोडलं किती आली. संपलं की 7 फुलं कसली आली गुलाबी रंगाची. संपलं. ओके अजून एक बघू आपण पुढचं जरा. पाहणं उदाहरण खूप सोपं आहे बरं का हे. बऱ्याच वेळा तुम्हाला असे विचारतात हा. सीता बाजारातून काही फळं विकत आणते आणि आईनं तिला विचारल्यावर ती आईला काय सांगते माहितीये का. मी 15 सोडून सफरचंद आणली. 20 सोडून आंबे आणलं. 25 सोडून केळी आणली. तर एकूण किती फळे. आता एकूण विचारले ना पण ठरलंय आपलं. एकूण फुले काढताना डायरेक्ट सगळ्या अंकाची बेरीज करायची. कोण कोण आहे सांगा. 15 20 आणि 25. आणि बाळांनो भागायचं कोणी याला 3 प्रकार आहेत का नाही. मग एक प्रकार कमी करा. 2च उरतील ना भागा 2 ने त्याला. करा बरं बेरीज. 15 आणि 20 किती 35 आणि 35 आणि 25 किती बघा बरं 60. आणि मग 60ला 2 ने भागा किती 30. संपलं उत्तर. तर सीताने किती फळं आणली होती एकूण 30 फळं. कुठे ऑप्शन नंबर 3 हे तुमचं उत्तर असेल. कुठं नाही कळलं सांगा बरं. हा झाला सोडूनचा प्रकार बाळा. इतका सोपा प्रकार आहे हा. आता अजून पुढचं बघूया. हा भारी प्रश्न आला बरं का. एकदम भारी प्रश्न आहे आता. एका शेतात आला बघा 23 सोडून बदक. खरे बदक 23 नाहीत. 23 सोडून द्यायच्यात. 20 सोडून सगळे कोंबडे आहेत सोडून द्यायचे. आणि 29 सोडून सगळ्या गायी आहेत त्या. तर
या शेतात जेवढे काय प्राणी आहेत का नाही त्या प्राण्यांच्या पायांची एकूण संख्या विचारली आहे. बघितलं का? मग तुम्हाला अगोदर काय कळलं पाहिजे? अरे बदक किती? समजा बदक जर 10 असतील तर एका बदकाला पाय 2, मग 10 दुने 20 पाय झालं. समजा कोंबड माझ्याकडं 4च कोंबडा येतं, एका कोंबड्याला पाय किती? 2. 4 दुने काय? 8 पाय. असं तुम्हाला खरं काय काढून घ्यावं लागेल? खरी बदक किती, खरी कोंबडे किती, आणि मग त्यांच्या पायांची बेरीज करावं लागेल ना. प्रश्न जरा वाढलाय बघा. असू द्या, आपल्याला काय करावं लागेल माहितीये का? अगोदर बाळांनो एकूण प्राणी किती ते काढावं लागेल. चला आता एकूण कसं केलं? 23, 28 आणि 29. याला भागायचं कशाने? प्रकार 3 आहेत. एक कमी केला, 2 ने भागलं. तुम्हीच सांगा आता, या तिघांची बेरीज तुम्हाला करायची तोंडी. करा गड्या तोंडी आता बेरीज तुम्ही. बाकी किती येते? 8 आणि 9 17, 17 आणि 3 20. हातचाले 2 आले बरं का. 2 आणि 2 4 आणि 2 6 आणि 2 8 आणि भागिले काय? 2. याचाच अर्थ किती प्राणी आले? 40 प्राणी एकूण बरं का. पण प्रश्न लय वेगळा विचारला बाबा. आता आता पायांची संख्या काढण्यासाठी अगोदर प्राणी किती ते तरी कळलं पाहिजे ना. कोंबड किती, बदक किती. ऐका आता, बदक मी कसं काढतोय ऐका. तर 40 पैकी 23 सोडून द्या. 40 पैकी 23 सोडलं किती आलं? 17 बदक आली. बरोबर आहे. कोंबड किती आहेत सांगा? कोंबड 40 पैकी 28 सोडून द्या, 12 कोंबड आलं. आणि ऐका, गायी किती? 40 पैकी 29 सोडून द्या, 11 गायी झाल्या. कळलं का? हे खरी संख्या आली. पण प्रश्न जरा वेगळा विचारलाय. त्यांच्या पायांची संख्या. मग तुम्हीच सांगा, बदकाला पाय असल्या 2, मग 17 बदकाचं पाय. 17 दुने काय? 34. कोंबड्याला पाय 2, एका कोंबड्याला 2 पाय, 12 कोंबड्याचं 24 पाय. बरोबर ना. आणि गाईला पाय 4, 11 गायांचं पाय किती झालं? 44. आणि बाळांनो त्या सगळ्यांची काय करा? बेरीज. संपलं उत्तर. तेवढं पाय येतं. 4 1 4 4 2 8 4 3 12, 2 हातचा आला 1, 3 आणि 1 4 आणि 2 6 आणि 4 10. संपलं. किती? 102. किती? 102. बघा बरं आहे का? याचाच अर्थ 102 पाय आहेत त्या शेतामध्ये. कुठे नाही कळलं सांगा? एकूण तर काढावं लागेल बा, एकूण. आणि एकूण काढल्यावर खरी बदक, खरी कोंबडी माहिती करून घ्यावी लागेल ना. आणि मग प्रत्येकाच्या पायाने त्यांना गुणले. ओके, चला या इकडे बघा आता. मला एक सांगा आता, सेम तोच प्रश्न आहे बघा. एका पिशवीत 17 सोडून लाल आला का सोडून, 23 सोडून हिरवं, 16 सोडून काळ, 20 सोडून पिवळं या रंगाचं चेंडू आहेत. तर प्रश्न विचारलाय हिरव्या रंगाचं. पण एक सांगू, हिरवं काढायच्या अगोदर एकूण काढावं लागेल. बरोबर ना. चला आता एकूण काढण्यासाठी बाळांनो सगळ्या अंकाची बेरीज करायची. करा बरं बेरीज. 17, 13, 16 आणि 20. तुम्हीच सांगा आता, प्रकार आल्या तर 4, मी घेणार 3. चला मग आता करा सगळ्यांची बेरीज. 17 आणि 30 13 किती माहिती आहे का? 30. बघा इकडं, 30 आणि 20 किती माहिती आहे का? 50. 50 आणि 16 किती? 50 आणि 16 66. किती? 66. आणि भागायचं कितीने? 3 ने. आणि लावा भाग मग. 3 दुने 6, 3 दुने 6. संपलं. याचाच अर्थ आपल्याकडं एकूण चेंडू किती झालं? 22.
पण ऐका की बांधव, प्रश्न काय एक पुन्हा विचारायला, प्रश्न विचारला हिरवे चेंडू. मग हिरवे चेंडू काढण्यासाठी 22 मधनं करा की सोडून वाजा हिरव्या प्रकाराचा. बघा कुठे हिरवा, बघा 13 सोडून हिरवं. मग ते 22 पैकी द्या की 13 सोडून. 22 मधनं 13 गेलं किती रे बांधव? 22 मधनं 13 गेलं 9. याचाच अर्थ हिरव्या रंगाचं चेंडू किती येतं? 9. कुठे? ऑप्शन नंबर 4 हे तुमचं उत्तर असेल. कुठे नाही कळलं बघा, सांगा बरं. तर बाळांनो, अशा प्रकारे आपण बुद्धिमत्ता मधला एक सोडून नावाचा छोटासा टाईप आहे बघा, तर तो आपण आज बघितलाय. काहीच नाही, बेरीज बेरीज आणि भागिले काय एक प्रकार कमी करून भागून टाकायचं. जास्त उदाहरण तुम्हाला आहेत बरं का बाळांनो याची. तर बाळांनो, हे उदाहरण कसं वाटलं ते कमेंट करून सांगा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत हे उदाहरणं पोचवा. आपला जो मॅथ्स बाय तुपे सर हा चॅनल आहे, या चॅनलला सबस्क्राईब करा. इथून पुढे दररोज तुमच्यासाठी मी एक व्हिडिओ घेऊन येणारच आहे. तर बाळांनो, आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. तसेच ज्या विद्यार्थ्यांना आपलं ॲप पाहिजे ते ॲप घ्या आणि अभ्यासाला सुरुवात करा. कारण भरतीच्या अगोदर तुम्हाला तुमचा अभ्यासक्रम पुरा झाला पाहिजे. तर तो पुरा होण्यासाठी आपण बॅच आताच लॉन्च केली आहे. या बॅचचा नक्कीच फायदा घ्या. तुमचा एकही रुपया वाया जाणार नाही, असा पुन्हा एकदा शब्द तुम्हाला सांगतो आणि थांबतो. धन्यवाद.